नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 29 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सुमन काकू नागराज काकांकडनं आज सगळं काही वधून घेणार आहे, तेव्हा एकही सीन मिस करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात, तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, सुमन काकूची खूप काळजी वाटते मला. नागराज काकांबरोबर एकाच ठिकाणी राहणं म्हणजे खूप धोक्याचं आहे, हे चांगलं माहिती असताना सुद्धा त्यांनी रिस्क घेतली आहे. अर्जुन म्हणतो, खरंच सुमन काकूचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरंच सुमन काकू म्हणजे खूपच धीराची. आजपर्यंत मी तिला असं बघितलं नाही. नेहमी अगदी शांत शांत असायची, पण आता जी हिंमत दाखवते ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. तर दुसरीकडे नागराज काका सुमन काकूला सांगत असतात, तुझं हे अर्धवट सत्य कोण खरं मानणार आहे? माझा दादा तर माझ्या प्रेमामध्ये आंधळा झालाय. मी त्याला कधीच खिशात टाकलंय. एवढ्या दिवसापासून प्रयत्न करतोय पण मरत नाही. तर लगेच सुमन काकू ॲक्टिंग करता, मरत नाही, तो मरत नाही, पण मी मरणार. तेव्हा लगेच नागराज काका म्हणतात, मला तुला नाही मारायचंय ग, मला त्याला मारायचंय. तुला एक सांगू, कोणाला सांगायचं नाही बरं का. 22 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला होता ना रविराज किल्लेदारचा, तो मीच घडून आणला होता. हे ऐकून सुमन काकूला तर धक्काच बसतो. तो तुझ्या शेजारी बांधला होता नाही का महिपद, त्याला सुपारी दिली होती मी, आणि त्याला सांगितलं होतं रविराज किल्लेदार, त्याची बायको आणि ती मुलगी तिघांना पण मारून टाक. आणि एवढं करून सुद्धा ते तिघं पण वाच. दादाच्या प्रॉपर्टीतला एक हिस्सा सुद्धा मिळाला नाही मला. दादाने फेकलेल्या तुकड्यांवर जगतोय मी. रविराज किल्लेदार काय तर म्हणे एकदम ग्रेट, आणि नागराज किल्लेदारचा एकदम कचरा झालाय. डोळे वाचून काय बघते, कोणाला जाऊन सांगणार? आणि कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार? त्या अर्जुन सायलीला सांगणार का त्या रविराजला सांगणार का पोलिसांना जाऊन सांगणार? तुला आणि महिपतला मीच किडनॅप केलं होतं, जाऊन सांग. 22 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट घडून आणला त्याचा मास्टर माइंड मीच आहे. अगदी बोंबलून बोंबलून सांग, पण कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? तू वेडी झाली आहे. ते डॉक्टर आले होते आठवतं ना, त्यांनी या गोळ्या दिल्या आहे, पण त्या मी तुला देणार नाही. कारण गोळ्या घेतल्या तर तू बरी होशील ना. जेवायचं तर जे, नाहीतर उपाशी राहा, असं म्हणून कॉटवर ढकलून देतात आणि तिथून निघून जातात. त्यानंतर सुमन काकू तिथून उठतात. समोर त्यांनी कॅमेरा ठेवलेला असतो आणि त्यामध्ये हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो. खूपच हुशार आहे हा सुमन काकू. हे जर सगळं खरं असेल ना प्रेक्षकांनो, तर नागराज किल्लेदार तर गेला. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अस्मिताला इंजेक्शन देत असतो अश्विन. त्यानंतर अस्मिताचा मूड चांगला होण्यासाठी अर्जुन तिची चेष्टा करतो. अस्मिताला म्हणतो, तुला माहिती आहे का अस्मिताई, प्रेग्नेंट असताना बायकांच्या चेहऱ्यावर अजून जास्त ग्लो येतो, पण डिलिव्हरीनंतर तो ग्लो निघून जातो आणि राहतं काय, हॉरर सीन. हे वाक्य बोलताना अश्विन आणि अर्जुन दोघं पण एकाच वेळेला बोलतात. तेव्हा सायली म्हणते, अशा अवस्थेत पण तुम्ही अस्मिताईंची चेष्टा करताय ना. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं ते जर चांगले वागले ना तर मला चैन पडणार नाही, करू दे त्यांना चेष्टा. मला माहिती सगळं नॉर्मल दाखवण्यासाठी हे असे वागताय. तेव्हा अर्जुन म्हणतो, सगळं नॉर्मल आहे, ॲबनॉर्मल फक्त तू आहे. त्यानंतर अर्जुन सायली खोटं खोटं भांडतात. तेव्हा अस्मिता म्हणते, यांची जोडी किती छान आहे ना, खोटं खोटं भांडतात तरी पण किती छान दिसतात, आणि माझ्याबरोबरच का असं झालं आहे. तर दुसरीकडे नागराज काका आणि सुमन काकू त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा सुमन काकू म्हणत असतात, हे कालपासनं मला एकटं सोडतच नाही आहे. तेव्हा अर्जुन सायलीला तो व्हिडिओ कसं काय दाखवू मला हे कळत नाही आहे. आता ते बाहेर निघाले असं वाटते, तेव्हा मी अर्जुन सायलीला व्हिडिओ पाठवू शकते. तर तितक्यात नागराज काका लगेच आवाज देतात, सुमन ए सुमन, आणि त्यांच्याजवळ जातात आणि म्हणतात, चुटकी वाजवतात, काय विचार करते. सुमन काकू लगेच त्यांचं नाटक चालू करतात, निळा पांढरा लाल. तेव्हा लगेच नागराज काका म्हणतात, ही अशी फालतूची बडबड माझ्यासमोर करायची नाही बरं का. तुझं डोकं कसं बंद झालं आहे तसं तुझं तोंड पण बंद झालं पाहिजे, एकदम चूप. एक तर बाकीच्यांसमोर तुझ्याबरोबर चांगलं वागून मला आता कंटाळा आला आहे, एकदम शांत राहायचं, असं म्हणून तिथून निघून जाता. त्यानंतर सुमन काकू फोन हातात घेता आणि तो व्हिडिओ बघता. तेव्हा त्यांना स्वतःलाच रडू येत असतं. त्यानंतर ते सायलीला फोन करता आणि सायलीला सांगतात की त्यांनी माझ्यासमोर सगळं कबूल केलं आहे, त्यांना असं वाटलं की मी मनोरुग्ण आहे. ती व्हिडिओ मी तुला पाठवू का. तेव्हा सायली म्हणते, 1 मिनटं काकू, आम्ही येतो तिथे आणि तिथं आल्यानंतर आपण बोलूया. तर सायलीने असं कशाला बोलायचं बरं, व्हिडिओ आधी मागून घ्यायचा ना. सायली अर्जुन तिथं जाईपर्यंत काहीही होऊ शकतं. सो हे आपलं मत झालं. तर तितक्यात समोर नागराज काका दिसतात सुमन काकूंना आणि फोन खाली पडतो. त्यानंतर दुसरीकडे सायली हॅलो हॅलो करत असते, पण सुमन काकू काही बोलत नाही. त्यानंतर अर्जुनला पण लक्षात येतं
काहीतरी झालं आहे म्हणून. तेव्हा दोघांची खुनाखुनी चालू असते. तेव्हा सायली म्हणते सुमन काकू. तर त्यानंतर तिथून ते निघतात आणि दुसरीकडे परत आपल्याला नागराज काका समोर आलेली दाखवले. त्यांना बघून सुमन काकू तर खूपच घाबरलेले असतात. त्यांना असं वाटतं की यांनी सगळं ऐकलं की काय, पण नागराज काकांनी काय ऐकलेलं नसतं. त्यानंतर ते जवळ येतात आणि म्हणतात कडं राहिलं होतं माझं, कडं घ्यायला आलो आहे आणि तू अशी काय करते, तुला पाणी हवं आहे का, पाणी आणून देऊ का. त्यानंतर सुमन काकू म्हणतात नाही मी घेते असं म्हणून तिथून त्या स्वतः निघून जातात. तर फोन तिथं खालीच पडलेला असतो. तर दुसरीकडे अश्विन तयार होत असतो हॉस्पिटलला जाण्यासाठी आणि प्रिया त्यावेळेला झोपलेलीच असते. तर ती अचानक उठते आणि म्हणते अरे बापरे इतका उशीर झाला उठायला. अरे अश्विन तू तयार पण झाला, तू एक काम कर मी तुझ्यासाठी पटकन नाश्ता बनवून देते. तर लगेच अश्विन तिथून निघायला लागतो. तितक्यात लगे प्रिया म्हणते तू माझ्यासोबत बोलणार पण नाही आहे का. अरे अश्विन चुकलं माझं, खरंच चुकलं, असं नव्हतं करायला पाहिजे मी. तेव्हा अश्विन म्हणतो आत्ता कळतंय का तुला, ज्या वेळेला ते अन्न फेकलं तेव्हा नाही लक्षात आलं, कोणी फेकतं का असं अन्न. त्यानंतर प्रिया मनातच विचार करते अश्विन जर आपल्या विरोधात गेला तर आपलं काही खरं नाही. म्हणून लगेच ती तिचं नाटक चालू करते. अश्विन समोर हात जोडून माफी मागते. यापुढे असं चुकून पण नाही होणार अश्विन. नंतर तर ती अश्विनचे पाय धरून माफी मागते. तेव्हा अश्विन तिला उठवतो आणि म्हणतो तू माझे पाय धरून माफी मागितली आणि मी तुला माफ केलं तर एवढं महान मला बनायचं नाही आहे. तुझं वागणं बदल आणि त्या वागण्यातनं दाखव की तू खरंच बदलली. माफी मागून काही फायदा नाही आहे. म्हणून तिथून निघून जातं. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली सुमन काकूकडे जाण्यासाठी निघतात. तितक्यात कल्पना काकू त्यांच्याजवळ येतात आणि त्या म्हणतात अस्मिता ठीक आहे ना. अर्जुन म्हणतो हो हो. नंतर त्या सायलीला म्हणतात अगं सायली भाजीला फोडणी दे, तसं मी कणिक भिजून ठेवलं आहे, नंतर तू पोळ्या करून घे. सायली हो म्हणते. पण अर्जुन परत कल्पना काकूंना थांबवतो. आम्हाला बाहेर जायचं होतं. तरी पण सायली म्हणते काही नाही आई, ते जातील, मी करते पोळ्या. तेव्हा कल्पना काकू म्हणतात अगं रोज तर तू करतेस ना, सुनेचं कर्तव्य तू अगदी पार पाडते, तेव्हा सासूचं पण कर्तव्य मला पार पाडू दे. घर सगळ्यांचं आहे ना, मग जबाबदारी पण सगळ्यांची पाहिजे. आणि तुझी एवढी मदत होते अर्जुनच्या केसमध्ये, तेव्हा मी काय तू घरामध्ये बसायला लावणार आहे. तुझा काही काम असेल तर करू ना तुम्ही, मी करते घरात. खरंच ना प्रेक्षकांनो, अशी समजदार सासू सगळ्यांना भेटली तर किती छान आहे ना. त्यानंतर सायली म्हणते मी या वटपौर्णिमेला देवाकडे प्रार्थनाच करणार आहे, पुढचे 7 जन्म मला हेच पती असू दे आणि त्यांची हीच आई असू दे. ते 7 जन्मच काय, पुढचे 17 जन्म मला हीच सासू मिळवते. म्हणून नंतर ते सगळे हसायला लागतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काकूने अर्जुन सायलीला तो व्हिडिओ दाखवलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो आता हे मी सिनियरपासून लपू शकत नाही, त्यानंतर मी पोलिसांना पण सांगणार आहे. तर लगेच सायली म्हणते नागराज काकाचे आता 100 अपराध भरले, आता त्यांची सुटका नाही. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.